अमरावती के जुड़वा शहर यानी बडनेरा में शुक्रवार 21 सितंबर 2018 को शाम 6:30 बजे आठौड़ी बाजार नई बस्ती बडनेरा में गुरुकुल बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष तुषार भारतीय इन्होंने जो रुग्णवाहिका बनाई है उसका लोकार्पण सोहळा राज्य मंत्री तथा पालक मंत्री अमरावती प्रवीण पोटे, कार्यक्रम के अध्यक्ष डॉक्टर सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, शहर भाजपा अध्यक्ष जयंत डेहनकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, स्थायी समिति मनपा अमरावती के सभापति विवेक कलोती, भाजपा अमरावती महानगर पालिका के पक्ष नेता सुनील काळे एवं सम्माननीय अतिथियों के रूप में डॉक्टर रमेश गोडबोले, डॉक्टर वीरेंद्र वसु, इनके कर कमलों द्वारा इस एम्बुलेंस का लोकार्पण सोहळा संपन्न होने जा रहा है। इस संदर्भ में गुरुकुल बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष एवं अमरावती महानगर पालिका के स्थायी समिति के माजी सभापति तुषार भारतीय इन्होंने दी अधिक जानकारी। उनके जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित कार्यक्रम में वे VCN न्यूज से खास वार्तालाप कर रहे थे। बडनेरा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्यातल्यात खास करून बडनेरा आणि बडनेराच्या आजूबाजूला पंचकृषीतली जी गावं आहेत, की अंजनगाव बारी असेल, पारडी असेल, इकडे उत्तमसरा काटामला असेल आणि प्रॉपर बडनेरा असेल, की या ठिकाणाहून एखादी जर आकस्मिक घटना घडली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयघातचा झटका आला असेल तर अशा वेळी तातडीने अमरावतीला केवळ 10 किलोमीटर अंतरावर पण त्याला उपचार मिळावा आणि म्हणून ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणच्या जनतेच्या मागणीनुसार गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने आणि त्या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आम्ही तिथे एक ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा उद्या 6:30 वाजता करतोय। माननीय पालकमंत्री प्रवीण भाऊ पोटे, माननीय आमदार सुनील भाऊ देशमुख, महापौर, उपमहापौर अशी सगळी मंडळी या कार्यक्रमाला राहणार आहेत। शेवटी आम्ही राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते जरी असलो तरी मेन मुख्य आधार हा समाजसेवाचा आहे, त्या भागातल्या नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आहे आणि म्हणून या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी उद्याचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण कार्यक्रम आम्ही करतो आहे। त्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था आहे, आपत्कालीन सगळ्या व्यवस्था आम्ही त्याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि अतिशय माफक दरामध्ये आणि जे गरीब मंडळी असेल, ज्यांचे जो पैसे नसेल, ती आर्थिक व्यवस्थासुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याच्या विचारामध्ये आहोत। त्याचा लाभ त्या भागातल्या नागरिकांना नक्कीच होणार आहे। माझी परमेश्वराजवळ अशी विनंती आहे की ही ॲम्ब्युलन्स जरी आमची असली तरी आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या याची वेळ येऊ नये, त्याचं सुदृढ शरीर असावं, पण असं जर काही झालं तर आम्ही त्याला सहकार्य करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या भावनेतून आम्ही ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आम्ही उद्या करणार आहोत। सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आठवडी बाजार नवी वस्ती बडनेरा।